वेळ नाही, त्यांनी पण कोणी ऑफिसवरून डायरेक्ट आलेत, बट यावं लागणार. संकल्प या नावासाठी यावं लागेल. मित्र लाईफ मध्ये असं आहेत, मध्ये रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी मित्र फोन उचलतात. भावा बोल ना, काय प्रॉब्लेम आहे भावा, फक्त तू बोल, किसको उठाना है. भाई बोला बापू दिखता है तो दिखता है, भाई बोला करने का है तो करने का है. लेट्स प्ले. एक महत्वाची मॅच आहे, तो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. आणि चांगली मॅच बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर उल्हासनगरचा एक वेगवान गोलंदाज ऋत्विक गोरडे स्ट्राईक एंडला, आकाश गुराव बल्ली. गोवंडी विरुद्ध उल्हासनगर, बॅटर गोवंडी, बॉलर उल्हासनगर. निमित्त आहे संकल्प चषक जोगेश्वरी. पहिलाच बॉल अगदी हलक्याने ढकललं गेलंय. ज्या जोगेश्वरीकरांनी क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी पुढे नेलं अशी जोगेश्वरी, आपली जोगेश्वरी, सर्वांची जोगेश्वरी. आय लव्ह जोगेश्वरी. बॉलिंगसाठी ऋत्विक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली. रन मिळेल तिकडे. MH04FS 3465 3465 कोणाची मित्रा रेड कलरची ऍक्टिव्ह आहे. एका टायरची हवा काढली, दुसरी पण काढायची तयारीत आहेत, बट लवकर तिकडून साईडला काढ. 3465. बॉलर ऋत्विक, स्ट्राईक एंडला आकाश गुराव. स्ट्रॅटजीने क्रिकेट खेळलं पाहिजे. तुम्ही काहीतरी वेगळं केलं तरच टिकू शकता. मगाच्या इनिंग मध्ये मयुरेशने पहिली ओव्हर टाकली होती, आता ऋत्विकला पहिली ओव्हर दिली आहे. काहीतरी वेगळं केलं. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तरच तुम्ही एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळू शकता. बॉलर ऋत्विक, स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ली. या बॉलर देखील फ्लिक केला गेलाय. तिकडे आपण पाहिलं तर लिडिंग एज मगाशी ऋतिक आणि जयेश नाईकने जी बॅटिंग केली, खूप चांगली बॅटिंग जयेश नाईकने पण केली आणि ऋत्विकने पण. आज आमचे ब्रिजेश आणि त्याचबरोबर पाटील अंपायर आहेत. त्यानंतर या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलंय. आमचे मेन अंपायर राजू पण. आज सर्व संकल्प चषकामध्ये संपूर्ण जॉली क्रीडा मंडळ, अल्पेश जोशी आणि त्यांचे सर्व मित्र ही टुर्नामेंट करायची आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी पण खूप सारं पारितोषिक आहेत. वॉच आहे, कॅप आहे, टी शर्ट आहे, कॅश प्राइज आहे 500. मोठी गोष्ट आहे. या बॉल देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आकाशने एक सिंगल केला कारण की त्याला स्ट्राईक. शेवटचा बॉल आहे. 5 ला 5 सिंगल आले. ऋतिकने पण प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट अंगावर घातली आहे. रॉयल स्पोर्ट्सने ती प्रोव्हाइड केली. त्यानंतर कॅप देखील खूप चांगली आहे. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला आणि खूप चांगला फटका ऋतिकचा. आर फॉर ऋतिक आणि आर फॉर रन. आणि टी शर्ट पण कॅप वर पण त्याचा आर आहे, RC. वेल बॅटिंग ऋतिक. काय ड्राईव्ह केलं. खूप चांगली कॅप आम्हाला इकडे प्लेअर ऑफ द मॅच ती त्याला दिली आहे. रन झालेत 7 रन झालेत. भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेचं.
सचिन सावंत आपलं पण स्वागत आहे, ज्यांनी ग्राउंड बनवण्यासाठी आमचे दादा मोडक यांचे शिष्य सचिन सावंत आणि खूप चांगलं कबड्डी दादा मोडक. कबड्डीला पण आता खूप चांगले दिवस आले. प्रो कबड्डी, त्यानंतर स्टेट लेवल, व्यावसायिक क्रिकेट पण आता पुढे चाललंय. बॉलिंगसाठी मयुरेश येतात, उल्हासनगरचा अजून एक युवा खेळाडू. अधिरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जसं दसरा झाला की ह्या टुर्नामेंटचं आयोजन नक्की असतं, बट या वर्षी थोडं पुढे ढकलण्यात आलं. महाराष्ट्र विधानसभा लागली आणि विधानसभेवरती देखील हे सर्व डिपेंड होतं. खुल्या गटामध्ये देखील आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक 51,000 रुपये आणि द्वितीय क्रमांक 31,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. जोगेश्वरीमध्ये क्रिकेट असो या कबड्डी, पण गर्दी मजबूत असते. एक वर्ष मी इकडे कबड्डीसाठी पण आलो होतो, खूप मजा आली होती. थोडा पण चेक करूयात मित्रांनो, तुम्ही पण. प्रथम क्रमांक 51,000, 51,000 रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक 31,000 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज साठी पण सायकल आहे. सो लाईफ मध्ये सायकलिंग आणि स्विमिंग तुम्ही केलात तर फिट राहाल. कबड्डी मध्ये पण तुमचा फिटनेस मॅटर करतो. आपण चेक करतोय आमची युट्यूबची टीम. दरवर्षी ही टुर्नामेंट आपण इकडे ऑर्गनाईज करतो. जॉली क्रीडा मंडळ संकल्प चषक 5वं पर्व आहे. वन टू 4 चं क्रिकेट आहे. चालू असलेली मॅच अधिरा सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल, त्यामुळे क्रुशियल मॅच आहे. व्हाईट बॉल आहे. काय बोलतात अप्पा? जॅको मला काय माहिती, स्वतः बोलला. बंद कर स्पीकर. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ मॅच मध्ये आली आहे आणि त्यामुळे स्कोरचा ग्राफ वरती गेलाय.
दडपण तर दोन्ही टीमवरच आहे, तेवढं अंपायरवर पण दडपण आहे. बॉलिंगसाठी मयुरेश एक युवा खेळाडू आहेत आणि व्यावसायिक गटात पण खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मयुरेशचा पुन्हा एकदा चुकी होती आहे. एक्स्ट्रा रनने मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल. 10 रन झाले धावफलकावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर अशा टाकून चालणार नाहीयेत. क्रुशल मॅच आहेत आणि या ग्राउंडवर एक्स्ट्रा म्हणजे 2 एक्स्ट्रा म्हणजे एक बाउंड्री प्रमाणे आहे. त्यामुळे इकडे मयुरेशला थोडं कमबॅक करणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल. रन झाले आता 12 आणि चांगली बॅटिंग केली टीम कामोडेने स्टार्ट दिला, त्यामुळे मयुरेशवर थोडं प्रेशर आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन्स. प्रथम क्रमांक तब्बल 51,555, त्यानंतर द्वितीय क्रमांक 31,555 असं एक कॅश प्राइज. ट्रॉफीज पण खूप छान आहेत. अल्पेशला आलेल्या तेच विचारलं की ट्रॉफी कुठून आणल्या. ट्रॉफी खूप छान आहेत आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी सायकल पण आहे. या बॉल पण गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन तिकडे सिंगल. 13 रन झालेत. इकडे पण पुन्हा एकदा फ्लिक केला गेला. रन सिंगल मिळेल. आकाशचा पण कॉन्फिडन्स वाढला कारण की बॉलरने थोडे एक्स्ट्रा टाकले, त्यामुळे बॅटिंग टीम आता कॉन्फिडन्सने बॅटिंग करेल. त्यामुळेच क्रिकेटमध्ये एखाद दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, बट तुमच्याकडे बॉलर प्युअर पाहिजेत. जसं कबड्डीमध्ये रायडर तुमच्याकडे पाहिजेत, पकड करणारे पण पाहिजेत. या बॉलवर एक चांगली बाउंड्री. नजर हड्डी दुर्घटना घडली. बल्ली का बल्लावर कर दिया हल्ला. 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं. या बॉलवर बॅक टू बॅक पुन्हा एकदा एक चांगलं फटकेबाजी. आकाश गुरा ऑन फायर. फायर नाही, वाईल्ड फायर आहे. 4 रन. चांगलं स्ट्रोक खेळले आणि मॅच मात्र टीम अधीर सत्यविनायक कामोटेने आपल्याकडे खेचली आहे. एक मोठा स्कोर आतापर्यंत झाला आणि स्कोर झालाय तब्बल 23 रन. या बॉलवर पण व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आणि 2 बाउंड्रीज, त्यामुळे मॅच आता एक्स्ट्रा रन्स आणि मॅच कुठेतरी शांत झाली आहे.
या बॉल पण ड्राईव्ह केलं गेलं तिकडे आणि साईल नवले तिकडे आलेत. स्कोर खूप झालाय, 40 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. वेल बॅटिंग ऋतिकने पण खूप चांगली बॅटिंग केली आणि चांगले खेळाडू आहेत. त्याने पण सिंगल डबल मॅच मध्ये स्कोर चालू ठेवलाय. मॅच पूर्णपणे शांत झाली आहे. म्हणजे जेवढी थंडी पण नाही पडली तेवढी मॅच थंड झाली आहे. इकडे पण फ्लिक केलंय. थर्टी 3 ओव्हर संपल्यात आणि 31 रन झालेत. एक 40च्या आतमध्ये स्कोर थांबवला तर चान्सेस आहेत. क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच फिरू शकते. सर्वांना वाटलं की T20 वर्ल्ड कप इंडिया हरली, काही जणांनी टीव्ही बंद केली होती, पण बाई बुमराह होता. मॅच भारताने पुन्हा कमबॅक केलं आणि वर्ल्ड कप उचलला. 31 झालाय. 6 बॉल 6 जरी टाकला तरी 38चं टार्गेट येऊ शकतं. बॉलिंगसाठी पियुष अंचन, बदलापूरच्या पियुषच्या हातामध्ये बॉल दिला. पियुषकडे पण थोडं बॉलिंग लाईनअप कुठेतरी चुकीच्या ठरल्या, त्यामुळे तुमची लिडिंग करणं, तुम्हाला कुठल्या सिच्युएशनला कुठल्या बॉलरला ओव्हर देणं, रिदम तोडली. पहिली ओव्हर मयुरेशनी टाकली होती लास्ट मॅचमध्ये, तीच रिदम पकडली असती तर कुठे वाईट नव्हतं. बट त्यामुळे तुमची विनिंग टीमने जो परफॉर्मन्स केला त्याच लेंथने तुम्ही खेळलात तर बेटर राहील. पियुष पहिलाच बॉल एक चांगल्या अंदाजाने अगदी हलकाताने ढकलला. उद्या पण बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर पण लक्ष आहे. उद्या भारताने 70-80 रन्स केलं तरी फाईट आहे, बट विकेट हातामध्ये नाही आहेत भारताकडे. पण नितीश कुमार रेड्डीची पण बॅटिंग सर्व भारताने पाहिली आणि वॉशिंग्टन सुंदर 50 रन वॉशिंग्टन सुंदरने केली, त्यात एकच बाउंड्री आहे. ही एक मोठी गोष्ट होती. बाकीचे सर्व सिंगल डबल रन्स होते. बॉलिंगसाठी पियुष, या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं एक चांगल्या अंदाजामध्ये. म्हणजे एका बॅट्समन सेट झाला की तो बॅट अगदी प्रॉपर खोलतो. काय बॅटचा फ्लो ओपन केला गेला कडक. एक ऑफ साइडला एक लेग साइडला प्रॉपर टायमिंग करत असताना स्कोर झालाय तब्बल 37 विदाउट लॉस. दोघांनीच मॅच मात्र बनवली आहे. वेल प्लेड. या बॉल देखील फ्लिक केलं गेलं, अगदी मनगटाचा वापर केला. वेल बॅटिंग. आकाशची बॅटिंग आवडली तर आकाशसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॅटिंग केली आकाशाने. ऋतिक वेल प्लेड. एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग केली. बॉलर्सने एक्स्ट्रा टाकले पण दोघांनी खूप चांगला खेळ केला. 40 रनचं टार्गेट आहे. 40 करायच्यात. 24 बॉलमध्ये 40 करायच्यात. चला इनिंग ब्रेक्स मध्ये नेक्स्ट टीम आपण टॉस साठी या. हिंदमाता गोविंद पथकचे देखील सर्व आमचे प्रतिनिधी आला असेल तर आपण देखील व्यासपीठावरती आपलं पण स्वागत आहे. आणि टॉस साठी या यानंतरच्या टीम्स मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स चला लवकर आपला टॉस करतोय.
उपनगर अजिंक्यपद निवड चाचणी यावेळी जिंकली, जॉलीने जिंकला आणि आपला मित्र संकल्प नाही आहे. त्यानंतर माननीय श्री बालचंद्र आंबोरे साहेबांचा देखील आपण बॅनर पाहतोय. म्हणजे सुहास आणि त्यांचे सर्व मित्र. चला टॉससाठी या साई सिद्धी, डिंगडॉंग साई सिद्धी. गणेश पाटील आलेत आणि श्री स्वामी समर्थ आमचे सुनील सर पण आहेत. टॉस केला जातोय. आमचे हिंदामता गोविंद पथकचे सुहास. रेडबुल पण एक टुर्नामेंट झाली होती, त्याचे पण विनर आहेत हिंदामाता. आणि प्रो गोविंदामध्ये पण हिंदामाताने खूप चांगला खेळ दाखवला होता. आणि काही जोगेश्वरीकर स्पेनला पण गेले, म्हणजे बाई मोठी गोष्ट आहे. जोगेश्वरी टू डायरेक्ट स्पेन. पॉपॉय प्रशांत शिर्के. पॉपॉय त्यांनी जय जवानचं आणि जॉलीचं नाव हातावर कोरलंय, म्हणजे जेवताना पण त्याच्याकडे हाताकडे गेलं पाहिजे की जॉली आणि जय जवान. जॉली इज ऑलवेज राईट. धनेश महाले पण तिकडे मॅचचा आनंद घेतात. ते पण खूप चांगली बॉलिंग त्यांची मी बघितली आणि एक शांत आहेत, खूप चांगली ॲक्शन आहे आणि क्रिकेट ते मनापासून खेळतात. सो ते पण मॅच बघतात तिकडे. त्यांचे मित्र पण, म्हणजे मुंबईतील व्यावसायिक खेळाडू जेव्हा येतात तेव्हा आपण जायचं आपल्याला बघायला. आपल्याला आवडणारे पण खेळाडू आहेत की आपण त्यांना फॉलो करतो. बॉलिंगसाठी हार्दिक, स्ट्राईक एंडला लॅबो. 40 करायचे आहेत, त्यामुळे लॅबो पण मॅच सोडणार नाही आहेत, एक जिद्दी आहेत. एक सन्मान केला जाईल आमच्या हिंदामाता गोविंदा पथकचा. जेम्स यांच्या हातातून. जेम्सची पण हेअरस्टाईल अगदी पोर्तुगाल सारखी आहे. सो जेम्स यांच्या हातचे. सुहासनी पण स्माइल केली आहे. सुहास थँक्यू, आपण आलात. सर्व आमचे हिंदामाता. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो भाई. हार्दिकचा हा बॉल पण अगदी हलक्या हाताने ढकलला गेलाय लॅबोने. आणि जर बॉलर्सने काही चुकी नाही केली तर मॅच येऊ शकते. टीम अधिरा सत्यविनायक कामोटे. रोहन चिल्लेत. प्रसाद शिरोडकर आपलं पण स्वागत आहे. एक स्ट्रीट फायटर आणि किक बॉक्सिंग. सो त्यांनी पण बॉक्सिंग मध्ये करिअर केलं आणि प्रसादजी आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. एक दिया बस हो गया. ब्लर है थोड़ा ब्लर है. आमदार बाळानर, अनंत बाळानर, कुठल्या पक्षी? शिवसेना उभाटा. बरोबर आहे.
थोड्याच वेळात त्यांच्या आगमन आणि मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर कुठेतरी अंतर वाढत चाललंय बॉलिंगसाठी. विशाल या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केलं गेलं, तिकडे रन. खूप चांगली बॉलिंग इकडे विशालची आणि थांबून ठेवलं गेलंय. सो अजून 29 रनची गरज आहे 12 बॉल मध्ये. थोड्याच वेळात जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा सदस्य माननीय श्री अनंत बाळा नर साहेबांचं इकडे स्वागत होणार आहे. बॉलिंगसाठी सुशांत, स्ट्रायकिंगला बॅटर लॅबो. 12 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. 12 बॉल 29 होऊ शकतात का प्रश्नचिन्ह आहे. केल्याने होत आहे, आधी केले पाहिजे. तुम्ही करत राहा, लाईफ मध्ये सक्सेस नक्की येणार. त्यासाठी लॅबोला पण व्हाईट बॉल आला एक्स्ट्रा. सुशांतला देखील मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. क्रुशल मॅच आहे, त्यामुळे मॅच कधी फिरू शकते. या बॉल देखील समोर खेळले गेले, तिकडे थोडी मिसफिल्ड आणि बट मागे कव्हर केला आणि सुशांतने बॉल खूपच बाहेर टाकला आणि मागे कलेक्ट केला बॉल. लॅबोला बाहेर जावं लागेल. मॅच मध्ये थोडी क्रुशल मुवमेंटला आहे टीम. जॉर्ज 11 कल्याण, नवीन बॅटर प्रशांत येत आहेत. ठाणे परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळत प्रशांत. एक लेफ्टी बॅटर आहे, त्यांनी एक खूप चांगलं टॅप खेळतात. आणि खूप चांगला बॉल अडवला तिकडे सुमितने. प्रशांतने ग्राउंड स्ट्रोक खेळला. प्रशांत बोलतो मी टॅप नाही, ग्राउंड स्ट्रोक पण चांगला खेळतो. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय गेले. गुड स्ट्रोक. या बॉलला देखील एक चांगलं ड्राईव्ह केले गेले, बट मॅच आता थोडीफार हातातून निसटले. टीम जॉर्ज 11 कल्याण संघ थोडा संकटामध्ये आहे. एक्स्ट्रा रन्स बॉलिंग डिपार्टमेंटने थोडं हलक्यात घेतली मॅच, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स खूप मॅच मधून बाहेर घेऊन गेले जॉर्ज कल्याणला. आणि फ्री माइंड बॅटिंग केली. आकाश गुरवच्या 2 बाउंड्री झाल्या, त्यामुळे मॅच पूर्णपणे खेचली टीम. अधिरा सत्यविनायक कामोटे. लास्टचे 6 बॉल आणि 24 रनची गरज आहे. म्हणजे 6 बाउंड्रीज मारायच्यात. खूप चांगला बॉल पाहिला गेला आकाशचा, अगदी फिरवला तिकडे.
औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि मॅचवर या जवळपास नाव कोरलंय टीम अधिरा सत्यविनायक कामोडे संघ सेमीफायनलच्या दिशेने जात असताना आज जॉली क्रीडा मंडळ संकल्प चषक 5वं पर्व आहे आणि दरवर्षी न चुकता मुंबईतील आणि ठाणे नवी मुंबई रायगड अगदी विविध भागातून खेळाडू इकडे येतात आणि आपला परफॉर्मन्स देतात. जो चांगला खेळेल तो पुढे जातो. प्रथम क्रमांक 51,000, सेकंड प्राइस 31. खूप चांगले ट्रॉफीज आहेत. शॉर्ट अँड स्वीट प्लेअर ऑफ द सिरीज साठी पण सायकल आहे. या बॉलवर अगदी समोर स्ट्रोक खेळले गेलेत आणि वेळ निघून गेली आहे. त्यामुळे एक ॲग्रेसिव्ह फटका रोहनचा. शेवटचा बॉल आहे आणि औपचारिकता फक्त शिल्लक आहे. न्यू बॅटर यतिराज दौरुके बाबू आणि वेल प्लेड हार्ड लक टीम जॉर्ज कल्याण. वेल प्लेड अधिरा सत्यविनायक कामोडे संघ सेमी फायनल मध्ये जाऊन पोहोचले. अभिनंदन आकाश गुरव अँड कंपनी. वेल प्लेड. आज आपल्या विनंतीला मान देऊन जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे दमदार आमदार अनंत बाळानरे साहेबांचं मात्र इकडे स्वागत होतं आणि यावर्षी महाराष्ट्र विधानसभेत देखील त्यांचं बोलबाला पाहिला गेला. कैलासनाथ फाटक साहेबांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व आलेले आमचे निष्ठावंत शिवसैनिक आज इकडे आपली उपस्थिती आपण दिलात त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे.
विनंती करेल की आपल्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे आकाश गुराव, ज्याने खूप चांगली कामगिरी केली. मी नर साहेबांना विनंती करेल की आपल्या साहेबांना हातातून पुरस्कार द्यायचा आहे. अनंत बाळा नर साहेब या परिसरातील दमदार आमदार आणि त्यांच्या हातातून मात्र हे वॉच आकाशला. खूप चांगला खेळ इकडे आकाशने केला. ऑल ओव्हर या मॅच मध्ये हे वॉच, त्यानंतर ही कॅप, खूप सारं पारितोषिक, म्हणजे 2 हात कमी पडतील एवढी पारितोषिक आहेत आकाशला. ही कॅप, त्यानंतर कॅश प्राइज 500 500 रुपयाचं हे कॅश प्राइज आणि ही टी शर्ट. थँक्यू सो मच. आणि आकाशला एक टी शर्ट पण आहे आज या क्रीडा स्पर्धेसाठी. प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट. वेल प्लेड आकाश, खूप चांगली खेळी गेली आणि आमदार साहेबांच्या हातातून मात्र ही पारितोषिक